स्वामी ओम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये BP Plus बारामती यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हणलं की बारामतीमध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये स्वामींचं वातावरण तयार होतं. बघू शकता आजूबाजूमधनं काही पंचकृषीमधनं लोक या ठिकाणी येतात आणि स्वामींच्या ठिकाणी आपली काय असेल ना इच्छा प्रकट करतात. आणि खरंच बघू शकता या ठिकाणी जे आज भक्तगण येतात स्वामींची पूजा करतात आणि खरंच आपले जे स्वामी महाराज आहेत सर्व ब्रह्मांडांचे नायक त्यांची मनोकामना पूर्ण करतात. आज बघूया हे जे सर्व जे भक्तगण आहेत त्यांच्या आपण मनातल्या भावना आपण विचारणार आहे की आज तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय प्रचिती येते, तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतं. दर गुरुवारी हा उत्सवामध्ये एवढं सुंदर वातावरण असतं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कुणाला प्रसाद द्यायचा आहे दर गुरुवारी या ठिकाणी येतात आणि आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये प्रसाद देतात. तर ही म्हणजे तुम्हाला मनाला वाटेल तसं कुणी केळी देतं, कुणी वेगळा प्रसाद देतं, कुणी अण्णांच्या स्वरूपात हे बघू शकता. या ठिकाणी पण बघू शकता, हे बघा या ठिकाणी चालू आहे आता, हे बघू शकता. आता नंतर चालू आहे बटाटा वगैरे या सगळ्या गोष्टी. तर बघूया. आणि या ठिकाणी आल्यानंतर नाही का नाही हा तीर्थप्रसाद वाटप केला जातो. या ठिकाणी बघू शकता सर्व जे भक्तगण आहेत या ठिकाणी तीर्थप्रसादाचा वाटप केला जात आहे सर्वजण. नमस्कार ताई. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? समाधान वाटतं, आनंद वाटतो, समाधान. एखादा अनुभव सांगता तुमच्या जीवनामधला? नाही, इथं आल्यावरती समाधान दिवस खूप चांगला जातो. समाधान दिवस खूप जातं. श्री स्वामी समर्थ. ताई नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काय सांगताल या ठिकाणी आल्यानंतर? ताई कसं वाटतं? या ठिकाणी आल्यानंतर माझं खूप चांगलं झालंय, खूप माझ्या जागाचं काम झालं, सगळे अडथळे दूर हो का? अरे वा, खूप सुंदर. एखादा अनुभव खूप छान झाला. छान झाला. आजी स्वामी समर्थ. काय म्हणता? या की इकडे 2 मिनिटं. तीर्थप्रसाद मिळेल तिथं आल्यानंतर मनाला खूप समाधान वाटतं, प्रसन्न वाटतं. आपली अडलेली कामं पण अचानक म्हणजे कधी पण होऊ शकतात. नक्कीच. हो, आपले स्वामी समर्थ सर्वांच्या पाठीशी. मावशी तुम्ही दर गुरुवारी या ठिकाणी येता? दर गुरुवारी येते मी. न चुकता येता? हो, न चुकता येते. मग तुम्ही दुसऱ्यांना तुमच्या आजूबाजूला अनुभव येतात ना, आमच्या गल्लीतली पण बायका येतात. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय वाटतं तुम्हाला? प्रार्थना घेत म्हणते स्वामी. प्रार्थनेनंतर म्हणून इकडे या मावशी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तुमचा आवाज अति मंजूळ आहे, खूप चांगला आहे. मी तुमची प्रार्थना ऐकली आहे. पण आज जे तुम्हाला बघत आहेत आज तो त्यांना काय सांगताल? दर गुरुवार तुम्ही ते भजन करता, प्रार्थना करता. म्हणजे एक भक्ती आणि श्रद्धा पाहिजे आणि मग त्यामुळे आपल्याला सगळं म्हणजे परमेश्वराचं म्हणजे नामस्मरण घडतं आणि स्वामींच्या चरणापाशी आपण विलीन होतो. श्री स्वामी समर्थ. ऐकले तुम्ही? हो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर मंदिरामध्ये? सुंदर वाटतं. तुम्हाला मावशी? छान वाटतं. हो, मग त्यांना गावात वाटत नाही? नाही त्यांना मात्र नाही ते. चला, धन्यवाद. सर्व सुख मिळाल्यासारखं वाटतं. सर्व सुख मिळालं. अरे वा. आल्यानंतर असं वाटतं परत यावं, रोज यावं, दररोज यावं. अरे वा. वाटत नाही. श्री स्वामी समर्थ. भल तुम्हाला कसं वाटतं मावशी? छान वाटतं. छान वाटतं ना? ठीक आहे. ओके. दीदी कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर ना? छान वाटतं तुम्हाला मावशी? छान वाटतं. एखादा अनुभव सांगताय का तुमच्या जीवनामध्ये आलेला स्वामींची प्रचिती? या इथं नको. दादा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दर गुरुवारी आता तुम्ही? कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर ना? मन प्रसन्न वाटतं ना? खरंच मन प्रसन्न वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. दर गुरुवारी येता तुम्ही? कुठून आले तुम्ही? बारामतीच आहेत का? बरं. तुम्हाला सर? छान. भगवंताचा टिळा लावलाय तुम्ही पांडुरंगाचा. श्री स्वामी समर्थ. काय तुम्ही सांगताल आज या ठिकाणी आल्यानंतर? येतो स्वामींना सोनचाफेची फुलं आवडतात. अरे वा. बघू. हे बघा मित्रांनो, स्वामींसाठी हे चाफ्याची काकांनी फुलं आणलेली आहेत. गुरुवारी आरतीला येतो आणि फुलं. काका काय सांगताल बरं तुमच्या आयुष्यामधल्या एखादी प्रचिती वगैरे सांगताल का? भरपूर अनुभव आला आणि स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि दर गुरुवारी मी आरतीला येतो आणि दर गुरुवारी विसरत नाही. खूप छान अनुभव आलेला स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम. सर काय सांगताल तुम्ही? श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नक्कीच. आणि स्वामी समर्थांची मनापासून जर भक्ती केली तर पावलोपावली त्यांची प्रचिती. काका तुम्हाला एखादा प्रचिती आली का? एखादा मला नेहमी प्रचिती येते. मी ज्या वेळेला बसने जातो त्यावेळेला मला रश असली तरी मला बसायला स्वामी समर्थ म्हणले बसा, जागा लोक देतात. मी मनात म्हणतो. स्वामी अनेक प्रसंग आहेत.
बाबा काय म्हणता? नामदेव सीताराम खडके काय ना आनंद आहे देवा. आनंद आहे. हा. किती वय आहे बाबा तुमचं? 80. 80. हा. कसं वाटतं या ठिकाणी आल्या मंदिरात? एक नंबर. छान वाटतं. कासाठी येतो देवा लवकर नक्कीच. आरतीला त्यासाठी येतो. स्वामी येऊ का? श्री स्वामी समर्थ. नमस्कार आजी. रोज येतो आम्ही देवाला. दररोज येता? हा. कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर? कसं वाटतं? छान वाटतं देवाला. छान वाटतं का? हा. जरा बाप्पाला फुलं ठेवा, त्यातलं एकच घ्या. हा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर? छान वाटतं एकदम. छान अनुभव वाटतं. आले आम्हाला. अनुभव आलेत? एखादा अनुभव सांगता का? काही सांगा तुमच्या याने. काय तुम्हाला? म्हणजे आपलं काय मनात असेल का हा, नाही ते हो. पूर्ण होतं म्हणजे आमचं. हो का? हो. तुमच्या मनामध्ये जे काय असेल तुम्ही बोललेलं पूर्ण हो, होतंय. हो. स्वामी हो. स्वामींच्या विश्वास आहे म्हणजे आमचा. नक्कीच. हा सर. दर गुरुवार येता तुम्ही? म्हणजे आज म्हणजे तिकडे जातो. हो का? हा. बरं चला, काय हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. हा. श्री स्वामी. आनंद आहे एकदम. आनंद आहे. नक्कीच. छान. छान वाटतंय. काय वाटतं या ठिकाणी आल्यावर? प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतंय. श्री स्वामी समर्थ. दादा कसं वाटतंय? चांगलं वाटतं. छान वाटतंय. श्री स्वामी. स्वामी हो. मन प्रसन्न होते. स्वामी. स्वामी हो. नमस्कार. स्वामी हो. तुमचं नाव? जगताप रमेश. दर गुरुवार तुम्ही येता? रोज येतो. काय सांगताल स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर कसं वाटतं? काय नाही प्रसन्न वाटतं. आपली माय माऊली आई वडील आहेत असं वाटतं. हो का? एखादा अनुभव वगैरे सांगताल का? प्रचिती तुम्हाला आलेली? जीवनच सुखी आहे इथं आल्यापासून. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तुम्हाला काय बोलायचंय? हा. या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं? सगळं समाधान सगळं व्यवस्थित आहे. एखादा अनुभव वगैरे अनुभव व्यवस्थित सगळं. आला? एखादा हो, अनुभव हो, प्रचिती चालेल, सांगताल का? कोणती प्रचिती आली? सगळे घराचे अडचण सगळे विस्कळ झालं सगळे व्यवस्थित चालले आता. स्वामींच्या कृपा. हो स्वामीच्या कृपेत. श्री स्वामी समर्थ. छान. स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय नाव तुमचं? नारायण पार गौर. तुम्ही कुठून आलेत? गौरवून दौंडवरनं. गौर गौर गौर. पूर्णा तालुका जिल्हा परभणी. बरं काय सांगताल बरं? आज या ठिकाणी तुम्ही आला स्वामींच्या मंदिरामध्ये, कसं वाटतंय? चांगलं समाधान वाटतंय यार. तुमची तर आहे का स्वामींचं आहे मंदिर? ना स्वामी सुविधा नाही पण आरती हे घेतात आमच्या. आरती. महादेवाचं मंदिर आहे मोठं. हो का? दोन्हीकडून दोन आरती आहेत. बर. मध्ये महादेव आम्हाला मोठ्या महादेवाला जाता येत नाही. बरं बरं पण बरं. असंच नेलं तरी जातात आम्ही. मोठं देवस्थान आहे इथे आम्हाला समाधान वाटतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामीचं दर्शन झाल्यावर विरबळ फ्रेश वाटतं. काही दवाखान्यात आल्यासारखं आता एक फुल घेऊन जावं तुम्हाला. एकच घ्या. हा. श्री स्वामी समर्थ. फ्रेश वाटतं. तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? एकदम आनंद वाटतो. आनंद चांगलं वाटतो. म्हणजे एकदम मनाला शांती वाटते. जीवनामध्ये असा एखादा कुठला प्रसंग आलाय का तुम्हाला की आला. तुम्हाला असं स्वामींनीच दर्शन दिलं? सांगताल आम्हाला? आम्ही असे चाललेलो पुण्याला. हा. एक अपेक्षा म्हणजे काय म्हणी नव्हतं घरच्यांसाठी. घरच्यांनी आम्ही इथून दर्शन घेऊन गेलो. दर्शन घेऊन गेल्यानंतर असे एक मनात बोललं स्वामी जाताना आम्हाला एक गाय आठव्या. आम्ही तुला प्रश्न केला काम मी म्हणलं काम करा. नाही, खरंच तुमच्या डोळ्यामध्ये एवढं पाणी ना, तुम्ही आज तुमचा अश्रू खरंच काय म्हणतात ना, आणि स्वामींच्या चरणी ना जी करतं ना त्यालाच माहिती की आज काय प्रचिती येते. तुम्हाला आम्हाला सांगून उपयोग नाही माहिती. आमच्याही जीवनामध्ये प्रचिती आलेली, पण आज जर स्वामींचं नाव तुम्ही घेतलं ना, खरंच आज या ठिकाणी म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती तर ती झालं. म्हणजे आमच्या मनी देणे नव्हतं हे आपल्याला भेटन म्हणून, पण भेटलं ते. असं झालं ना मागता दिलं. असंच नामस्मरण करा. एक दिवशी असा येईल की कदाचित स्वामी महाराज तुम्हाला समोर दर्शन देते. येणार 100% येणार. श्री विश्वास आहे स्वामी मला. श्री स्वामी. नमस्कार. काय सांगताल तुम्ही? आज दर गुरुवार येता या ठिकाणी? हे सांगा तुम्ही. दर गुरुवार येता? ठीक आहे. स्वामी सर दर गुरुवार येता या ठिकाणी? कसं वाटतं या ठिकाणी आलो? खूप छान वाटतं. आणि स्वामींचे एक वाक्य की असे काही सत्य करतील स्वामी खरंच आहेत. एखादा अनुभव वगैरे सांगताल का? कंड दाटून येतो ना तसं पण खरंच स्वामी आहेत. खरंच की आज तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की आज तुमच्या जीवनामध्ये आलेली अडचण आज स्वामींनी दूर केली. खूप अडचणी आल्या होत्या पण महाराजांनी बाहेर काढलं. छान छान. स्वामी कसं आहे, सगळीकडे स्वामी आहेत, काळजी करू स्वामी नका. तुम्ही फक्त मनापासून श्रद्धा ठेवा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करतात. प्रत्येक संकटामधनं मात करतील स्वामी. ॲक्च्युली मी ड्रायव्हिंग करतो पण मला बराच वेळ अनुभव आला. मी 2-3 वेळा मरता वाचलो होतो. फक्त स्वामींचं केलं, आठवण केली आणि स्वामी मला वाचवा एवढंच म्हणलं तुम्ही. मला त्या संकटात स्वामींनी बाहेर काढलं. मी खूप वेळा म्हणजे हे केलं. काळजी करू नका, सगळीकडे स्वामी आहेत. आमच्याही घरातला एक अनुभव सांगतो की आपली ज्या टायमिंगला घरची भाजी असते का ना, त्याच्यावरचं तेल असतं ना, त्यावेळी ते आमच्या स्वामींची पावलं आमच्या घरामध्ये उमटले. काय ना
म्हणजे जी करता ना त्याला की कसं असतं, ताईंना वेगळा अनुभव असतो, तुम्हाला वेगळा अनुभव असतो, प्रत्येकाला वेगळा माणूस आहे. फक्त मनोभावे पूजा केली पाहिजे, मनोभावे प्रार्थना केली पाहिजे. मनापासून तुम्ही हाक मागा, 100% स्वामी तुमच्या पाठीशी उभा राहतील. ते म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच आहे सर, ते खरंच आहे. आता मागच्या महिन्यामध्ये माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली, डॉक्टर म्हणले सिझर करावं लागल, फक्त तिने स्वामींचा धावा केला, नॉर्मल डिलिव्हरी झाली सर. खरंच चांगले छान करत जावा. खरं त्याची प्रचिती तुम्हाला एकदा आल्याशिवाय राहणार नाही. फुल स्वामींच्या चरणी व्हा, चाफ्याचं फुल हे स्वामींच्या चरणी व्हा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काय सांगताल सेवेकरीत तुम्ही? बर, नमस्कार ताई. नमस्कार, माझे नाव सावरी अरुण देवकाते. मी मेखळी गावची आहे, पण माझं माहेर आहे मेखळी, सासर सांगली तासगाव. मी दर गुरुवारी तर नाही इथं येत, पण आता परीक्षेसाठी इथं आली आहे. पण आतापर्यंत मला स्वामींनी कधीच नापास केलेलं नाही. भले मार्क जरी कमी पडले तरी, पण कुठल्याच परीक्षेत आजपर्यंत मी फेल झाले नाही. जेवढ्या परीक्षेला बसले तेवढ्या परीक्षेत मला स्वामींनी भरभरून यश दिलेलं आहे. फक्त सेवा करणे ना, त्यांना तुमचे पैसे नको आहेत ना, तुमचे कुठलं काहीच नको त्यांना. मनामधलं सर्व स्वामींना, तुमच्याकडून त्यांना सेवा पाहिजे. जे सेवा कराल त्याला फळ आहे. नक्कीच. जो सेवा करेल त्याला मेवा मिळणार, त्याला मेवा मिळणार. फक्त जो करतो, जो अनुभवतो त्यालाच यातलं माहिती. नक्कीच. जे स्वामींची सेवा करते त्यांना अपयश कधीच येणार नाही. अडचण जरी आली तरी ते स्वामी आपोआप सगळं त्यांचं संकट आपोआप दूर करतात. ते मला चाफ्याचं स्वामींच्या चरणी. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? रवींद्र शिंदे. तुम्ही दर गुरुवारी येता काका? हो. काय सांगताल या ठिकाणी आल्यानंतर? इथे आल्यानंतर एक ऊर्जा भेटते, पॉवर भेटते आणि समाधान वाटतं. नक्कीच नक्कीच. पॉवर असते ना, पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी की आपण प्रत्येक दिवशी किंवा दर दिवशी जे अनुभवतो बाहेर, आपलं सुख दुःख कसं असतं, चढ उतार हा जीवनामध्ये राहणारच आहे. पण भगवंत आपल्या पाठीशी आहे. आज थोडा तरी वेळ आपल्या भगवंताच्या थोडस चरणाशी घालवलं पाहिजे. आज इथून बसलं पाहिजे. आज तेव्हाच देव कुठेतरी आपल्याला काय म्हणतात ना, आपल्या पाठीशी उभा राहील. की बाहेर कुठं आपण अडचणीला असलो किंवा काय असं ना, ही एक शक्ती असते ना, ती आपल्या पाठीशी. तुम्ही आज काय सांगताल? आज तुम्ही स्वामींची पूजा करता. स्वामींच्याबद्दल असं प्रत्येक त्यांचा अनुभव आपल्याला येतच असतो. त्यांच्या प्रत्येक जीवनात संकट येतात, पण त्यांचे नामस्मरण केल्याने पार पडतात. आणि एखादा अनुभव सांगेल तुमच्या जीवनामधला तुम्हाला आलेला? आता कसं आम्ही सामान्य लोक म्हणजे छोटी मोठ्या अडचणी नेहमी येतात, पण स्वामी कृपेने डोळे झाकले की स्वामींचा चेहरा समोर दिसतो आणि त्या अडचणी असंच मात करता येते. आपल्या म्हणजे गाडं कुठे अडकत नाही, परिपूर्ण पद्धती पुढे ढकलल्या येतात. ताई तुम्ही काय सांगताल? स्वामीबद्दल तर काय सांगावं, त्याच्याबद्दल काही म्हणतात येणार नाही आपल्याला. दर गुरुवारी तुम्ही ताई येता या ठिकाणी? स्वामीच्या चरणी पण आनंदच आहे, दुसरं काय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींवर भक्ती आणि श्रद्धा असली की आपल्याला प्रचिती येते, पण स्वामी कुठल्या रूपाने येतील ते आपल्याला कळत नाही. एकदा मी अशी स्टँडवरनं उतरले आणि एकटे चालत चालले होते आणि स्टँडवरनं घरी जायचं होतं, तर रस्त्यात पडले. पण एक असा तरुण मुलगा असा स्वामींच्या रूपात आला आणि मला पडलीशी उतरवलं आणि माझं पाय बी बघितला. आणि मग त्याने काय केलं, मग मी म्हणला कोण हा मुलगा, बघते तोपर्यंत मला पाहिला, पुढे पाहते तो मला तो दिसलाच नाही. शेवटी म्हणजे स्वामींनी त्यांच्या रूपात मला उठवून व्यवस्थित केलं. लागलं तर नाही ना असे म्हणले आणि आशीर्वाद घेऊन गेले. असे म्हणजे ही एक मला प्रचिती जीवनात आली आहे. दर गुरुवारी मी रोज माझी सकाळच्या आरतीला असते. मी इथं दररोज येतो. हो, दर गुरुवारी बघतो मी तुम्हाला. माझं गाव एम.आय. शिवरी आहे आणि सासवड आणि जेजुरीच्या मध्ये एम.आय. शिवरी मोठं मंदिर आहे. तिथं पण मी गेले की सकाळची माझी सेवा 1 तास आतमध्ये असते. म्हणजे सगळं देवी करून घेते आणि म्हणजे सगळं पहिल्यापासून अनंतास मधुसूदनापासून 4-5 अभंग भक्तिगीत हे सगळं म्हणून मी बाहेर पडते. आणि आमची गावची देवी, त्यामुळे मला कुणी आज जायला अडवत नाही, काही नाही. गुरव लोक हे सगळेजण मला प्रेम देतात सगळेजण. श्री स्वामी समर्थ. कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर? इकडे वाटतंय. कसं वाटतं या ठिकाणी दादा आल्यावर तुम्हाला? मस्त वाटतंय. छान वाटतंय. काय सांगताल या ठिकाणी तुमचा एखादा अनुभव वगैरे, प्रचिती स्वामींची आलेली छोटासा अनुभव सांगा की. काय आता थोडासा अनुभव काय सांगणार आहे? काही सांगा तुमच्या जीवनामध्ये आलेला, एखादी ठेस लागली तेव्हा मी डोळ दाखलं, काही तुमच्या जीवनामध्ये आलेलं? नाही, सर्व चांगलं होतंय एवढंच. छान वाटतंय. स्वामी हो. स्वामींच्या आशीर्वादाने चांगले होते सगळं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज या ठिकाणी तुम्ही दर गुरुवारी स्वामींच्या चरणी येतात. काय सांगताल या ठिकाणी तुम्ही? आणि मस्त वाटतं, बस दर्शन घेण्यासाठी येतो. VP ब्लॉग्स बारामती मॅडम. VP ब्लॉग्स बारामती. दर गुरुवारी येतो दर्शन बरं. घ्यायला. मस्त वाटतं. छान वाटतं. हो, खूप छान. एखादा अनुभव वगैरे सांगता तुमच्या नाही, जीवनात? अनुभव नाही, पण मी दर गुरुवारी येतो फक्त दर्शन दर गुरुवारी घ्यायला, बाकी काय नाही.
श्री स्वामी मस्त समर्थ. हो या की काका नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी दर गुरुवार मी तुम्हाला पाहतो. आज मी जवळजवळ 14 वर्ष झाले महाराजांच्या कार्यक्रमाला आणि मला इतकी प्रचिती आली महाराजांची, भरपूर प्रचिती आली. आज माझ्या घरी जे काय घरदार वगैरे जे काय आहे ते सगळं महाराजांची कृपा आहे. आणि मी दर गुरुवारी सोमवारी महाराजांच्या सेवेला येत असतो आणि महाराज माझ्याकडनं सेवा करून घेते. तीच महाराजांचे माझे भयंकर उपकार आहेत आणि असंच कायम सेवा घडावं एवढीच माझी इच्छा. एखादा तुमच्या जीवनामधला आलेला आम्हाला एक थोडासा प्रसंग सांगता का? सांगितलं ना, आमच्याकडे काही नसताना सुद्धा महाराजांनी आम्हाला एवढं मोठं घर दिले. माझ्या मुलाचं लग्न झालं आहे, त्यांच्या सगळ्या आशीर्वादाने सगळं घडलेलं आहे. आम्हाला 10 बाय 10चे घरात राहत होतो, पण आम्हाला एवढं मोठं घर दिलं आहे सगळं महाराजांची कृपा आहे. त्यांच्यामुळं जे काय आहे आमचं घरदार मुलं बाळ हे सगळं त्यांच्या आशीर्वादाने. आज जवळजवळ मी 40 वाऱ्या केलेत. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर सगळ्या त्यांचेच आशीर्वाद आहे. आमच्या घरापाशी गणपती मंदिर बांधलेलं आहे. मी तिथे 1,11,111 रुपयाची गणपतीची मूर्ती दिलेली. ते पण महाराजांची कृपा, मी नाही दिलेली, स्वामींची कृपा त्यांनी माझ्याकडे करून घेतलेलं आहे. लोक माझ्याकडे बरोबर दाखवतात की त्यांनी मूर्ती, मी नाही दिली, महाराजांनी दिली. त्यांची सेवा त्यांची आज्ञा आहे म्हणून मी सगळं करू शकलो. नक्की. श्री स्वामी समर्थ. हे चाफ्याचं फळ वा स्वामी. नमस्कार सर, तुमचं नाव? प्रमोद माने. दर गुरुवार येत या ठिकाणी? हो दरगुरुवारी. कसं वाटतं सर या ठिकाणी आलं? मन शांत होतं. मन शांत होतं. एखादा अनुभव, एखादा जीवनामधला तुमचा प्रसंग? म्हणजे चांगले अनुभव आहेत. चांगले अनुभव आले आहेत का स्वामी? स्वामी खरंच आहेत. नक्की खरंच आहेत स्वामी. शुद्ध अंतःकरणातनं आहे. सुखामध्ये पण आहे ना दुःखामध्ये पण आहे. सर्वत्र आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. काय नाव तुमचं? प्रतीक महाराज. दर गुरुवार येत या ठिकाणी? काय सांगतो, कसं वाटतं या ठिकाणी आलं? इथं आल्यानंतर मन प्रसन्न वाटतं. मन प्रसन्न वाटतं. स्वामीचा कुठेतरी वास आहे असं अनुभूती येते. नक्कीच. एखादा तुमच्या जीवनामधला एखादा एखादा प्रसंग सांगताल का? तसं नाही सांगता येत, तर भरपूर प्रसंग आहेत तसे. एखादा छोटासा सांगा एखादा. तसं नाही सांगता येणार. नाही सांगता येणार. चला असू द्या. श्री स्वामी श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई नमस्कार. दर गुरुवार येतात ताई तुम्ही? आज पहिल्यांदा आल्यात का? श्री स्वामी समर्थ. दादा नमस्कार. काय नाव तुझं दादा? सचिन. काय सांगशील या ठिकाणी आलं कसं वाटतं गुरुवारी? एकदम प्रसन्न होतं. छान वाटतं. छान वाटतं. काय सांगशील बरं, स्वामी आहेत का? हो आहेत ना, नक्कीच. एखादा तुझी प्रचिती जीवनामधली आलेली एखादा अनुभव? नाही अजून तर नाही तसं, पण भक्तीकडे चालू आहे. स्वामी आहेत. नक्कीच. नमस्कार काका. तुमचं नाव? कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी. काय सांगताल काका, या ठिकाणी गुरुवारी दर लोक येतात? गुरुवारी आम्हाला आनंद मिळतो, समाधान मिळतं आणि एक प्रकारचं मानसिक शांती मिळते. त्याच्यामुळे आम्ही दर गुरुवारी इथं येतो. मी सणसरवरून येतो. संसारवरनं तुम्ही येता? सणसरवरून रोज दर गुरुवारी मी इथे येतो. माझी पत्नी पण येते, पण ती जरा थोडीशी आज उशिरा येणार आहे. एखादा तुमच्या जीवनामध्ये आलेला छोटासा अनुभव? अतिशय छान आहे. त्यांच्यामुळे सगळे प्रकारची वेदना आमच्या मागची नष्ट होतात. हा आमचा रोकडा अनुभव. श्री स्वामी समर्थ आमचे गुरु आहेत. स्वामी हो. आपलं नाव काय? विक्रांत ढोले. अच्छा अच्छा. या एकदा सणसरला. मित्रांनो, आपण आता बारामती या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आहे आणि हे जे भक्त आहेत आपण त्यांना विचारतोय की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय अडचणी येतात, तुमच्या जीवनामधलं दुःख हरण कोण करतं. दर गुरुवार तुम्ही या ठिकाणी येता, आज स्वामींच्या चरणी तुम्ही माथा टेकवता, पण तुम्हाला आलेली प्रचिती, तुम्हाला आलेला प्रसंग हे आपण लोकांना विचारतोय, या भक्तांना विचारतोय. आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतरनं जी पॉझिटिव्ह एनर्जी असती या ठिकाणी मिळते आपल्याला. हे जे तुम्ही बघताय, हे जे मंदिर आहे, एवढं सुंदर असं मंदिर बारामतीमधलं, हे बघा, हे सर्व लोक या ठिकाणी आल्यानंतरनं हे सर्व जे भक्तगण येतात दर गुरुवारी 6 वाजल्यापासून गर्दी करतात. दुपारी प्रसाद असतो. स्वामींच्या कृपेने भरपूर लोक या ठिकाणी अन्नदान वाटप होतं, लोक जेवण करून जातात. आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतर काय अचानक जाऊच वाटत नाही. हे असे ते म्हणतात ना, काही लोकांचं म्हणणं आहे की स्वामी चराचरामध्ये आहे, आणि खरंच आहे स्वामी चराचरामध्ये. जी मनापासून जी भक्ती करतं ना त्यालाच माहिती की नक्की
काय आहे बाबा आपल्या जीवनामध्ये काय प्रसंग येणार आहेत ते. चला, श्री स्वामी समर्थ. मावशी नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही हा जो प्रसाद बनवताय सर्व लोकांसाठी, खरंच इतकं छान वाटतंय ना बघूनच, की असं वाटतं की माझंही कुठतरी असं थोडंसं काहीतरी काम करावं मी, की बाबा तुम्हाला पाणी आणून द्यावं, तुम्हाला पीठ आणून द्यावं. खरंच की स्वामींचरणी जेवढं स्वामीची सेवा करण्यात आनंद एवढा कशातच आनंद नाही. नक्कीच स्वामीची सेवा केली तर आपल्याला नक्कीच मेवा मिळेल. स्वामी समर्थाने हा असंच आयुष्य भरपूर द्यावं, ताकद द्यावी, कष्ट करायला, असं सेवा करायला. दर गुरुवारी तुम्ही आज सेवा करता? दर गुरुवारी. आज तर मला कंपनीत म्हणत होते गाडी आज येणार आहे, आज सुट्टी घ्यायची नाही. नेमकं म्हणलं स्वामी मला कसं करू आता, नाही गाडी आली मला भेटली आज सुद्धा सेवा. मी कामाला जाते तरी गुरुवारच्या दिवशी सुट्टी घ्यायची. मावशी तुमच्या जीवनामध्ये आलेला एखादी मला प्रचिती सांगा, एखादा प्रसंग सांगा आमच्या मित्रांना. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं कधी असं वाटलं का स्वामी आहेत का? स्वामी खरंच स्वामी आहेत. स्वामींना माझ्या मुलीला 5 वर्षाचा मुलगा होऊन वारला. सिजर होतं, 2 वेळेस झालं, 3ऱ्या वेळेस आता होण्याची शक्यता नव्हती, तरी स्वामींनी मुलगा दिला. आता 1 वर्ष झालं. नुसतं पारायण केलं, तिने सेवा केली. आम्ही फक्त सेवा करतोय, काय नाही एवढं. म्हणजे कुणीच गॅरंटी सांगत नव्हतं, परत मुलगा होईल अशी गॅरंटी नव्हती, तरी झाला तिला मुलगा. आता 1 वर्ष होते. तुमच्या डोळ्यात अश्रू सांगतात असं म्हणजे खरंच स्वामीचं खरंच. हे एवढं कंडक्टर आहे तरी रडायची येड लागायचं झालं. नुसतं मी तिला म्हणलं स्वामीची सेवा करतो, काय सुद्धा करू नको. कसला गोड मुलगा झाला असा. अरे वा, खूप अभिनंदन. खरंच छान. लय भारी. तिला असं आयुष्यात काहीच नको, मी एवढं कशासाठी करते म्हणून असं येड लागलो तिला. पण तिला ना मला आयुष्यात आता काही नको म्हणली. एवढं स्वामीने भर करून दिला, अजून काय पाहिजे. स्वामींच्या मंदिरामध्ये आहे आणि खरंच स्वामींची सेवा करा, तुम्ही सोडू नका. स्वामीची सेवा सोडायची नाही, कधीच कमी पडणार. कमी म्हणजे आनंद आणि सुख एवढंच बस, बाकी काय नको स्वामीकडून. आपल्या काय जीवनामध्ये दुसरं काय दुसरं पाहिजे? काहीच नको. भगवंत पाठीशी आहे, अजून काय पाहिजे? काय पाहिजे? एवढं मोठं स्वामी असताना कशाची गरज आहे आपल्याला? आणि आपल्याला काय मागायचं नाही, आपल्याला सुख एवढंच कष्ट करायचं, सेवा करायची बस. 1 दिवस आठवड्यातून करायची, काही जास्त दिवस जायचं बस, आणि रोज दर्शन घेऊन जायचं बस. श्री स्वामी एवढं की श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. रडला तुम्ही मावशी? मनानच होते. किती वय आहे तुमचं? माझं असेल की 72. बघा आजी, तुम्ही इथं बघून मला शब्दच नाही तुम्हाला बोलायला काय, की खरंच आज काय म्हणतात ना, ह्यांनी बाकीच्या लोकांनी आदर्श घ्यायला पाहिजे. हे जे सर्व जे येतात ना भक्तगण, त्यांनी की प्रत्येकाने इथं येऊन स्वामींची सेवा करायला पाहिजे. आजी तुम्ही दर गुरुवारी करता? दर गुरुवार मी जवळजवळ 10 वर्ष झालं मी दर गुरुवारी इथे या. आणि माझ्या घरात सुख सामान ह्या स्वामींनीच दिलंय सगळं. आणि मला स्वामी म्हणजे लई मोठं वाटतात, कोटून कोटी स्वामी. तुमचा आजी एखादा अनुभव सांगता का, एखादा छोटा अनुभव आलेला तुम्हाला? हो आलाय ना, स्वामींचा अनुभव आलाय ना. सांगा की आजी. म्हणजे ह्या काका माझ्या ना, माझी धाकटी सून या काय तिथे एक दिवस काय झालं का, ती गप्प पडली काय बोलना चालना, काय व्हायना. मी म्हणलं स्वामी ही काय केलं या? स्वामी मी काही बघणार नाही, तुम्ही तारा मारा काहीच करा. स्वामींनी एक 5-10 मिनिटात उठून उभा केली, आणि तसं स्वामींनी तिच्या मागचं सगळं टाळलं या. नक्कीच नक्कीच छान वाटलं आजी तुमच्याशी बोलून. खरंच छान वाटलं. माझी तुम्ही आजीच आहे? हो बरोबर आहे. छान वाटलं मला तुमच्याशी. माझं स्वामींनी लई चांगलं केलंय, आणि माझं स्वामींनी लोकांचा आजार घरातलं बंद केलं. माझं तर ना, माझं मरता हे स्वामींनी वाचवलं. तिथं आणून मी स्वामींच्या ह्याच्या चरणामुळे त्यांचं मस्त ठेवलंय. आजी तुम्हाला बीपीची कशी गोळी आहे का? हा फक्त बीपीची, बाकी काय नाही ना? खरंच फक्त बीपी आहे. बघा की किती काय म्हणतो, हात पाय कसलीच गोळी नाही, कसली नाही. ती मी बीपीची गोळी का लागली, मी भिली ना ह्या मालका. बरोबर आहे. हा, ती तुम्हाला आलेला अनुभव. हा, भिली म्हणून ती गोळी सुरू झाली. ती बी ह्या 12 महिन्यात केली सुरू. ती बी खाची खावा नाही खावा, पण लोक बिहा सांगतात की खात जा. मी म्हणते जाऊ दे, हे माझा स्वामी, मला स्वामी तर त्यांना तर मारत्या. नक्की. चला, श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काय पिल्लू, काय नाव तुझं?
तिकडे काय नाव तुझं? काय नाव तुझं? बर, काय बोलायचं तुला? श्री स्वामी समर्थ मोठ्याने म्हणा. श्री हा, व्हेरी गुड. दररोज येतो तू या ठिकाणी? स्वामी समर्थ बोलतो होय. अरे वा वा, खूप सुंदर सुंदर. मावशी नमस्कार. स्वामी समर्थ महाराज की जय. आजीदादांनी शिबिर आणले आहे, आजीदादांनी वहिनींनी शिबिर आणले आहे बारामतीत, आणि ती सगळ्यांनी जावं रक्तदान करायला. कसलं शिबिर आणलंय? आलंय पाठीला दिली रक्तदान का? रक्तदान. हा नक्कीच, रक्तदान हे खूप चांगलं आहे. रक्तदान तर केलं. स्वामींची 35 वर्ष झालं सेवा करते. तुम्ही? आई वडिलांना सांभाळते. एक मुलगी मुंबईला असते, 2 मुली, एक मुलगा नातवांडा, 3 ती. आपली स्वामींची सेवा करते, रोज कामाला जाते, मंजुरी करते, आपली सेवा करते आई वडिलांची. एखादा अनुभव सांगता तुमच्या जीवनामध्ये आलेला? स्वामी असं मी काम रानात गेले का स्वामींना म्हणलं चला स्वामी रानात येतात. घरी स्वयंपाक करायचा, त्याला स्वयंपाक करायला येतात. जिथं तिथं स्वामी आहे. स्वामी येतात. मी म्हणलं बँकेत चला, स्वामीवर भीती वाटते. मग स्वामी भीती वाटत नाही. स्वामी बँकेत आल्यावर स्वामी महाराज लय कल्याण केलं. मुलीचं पण माझ्या कल्याण केलं. लग्न केलं पाहुण्यांनी आणि सगळं केलं, स्वामींनीच केलं. चला असू द्या, यापुढेही भक्ती करा. 35 वर्ष झालं. हा, दादा वहिनीचं शिबिर आलं आहे बारामतीत. बर, चला नक्की जातील सगळे रक्तदान करायला. स्वामी भक्तांनी सगळ्यांनी जावं तिथं. श्री स्वामी समर्थ. बोलायचं का 2 शब्द स्वामींबद्दल? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मॅडम नमस्कार. ताई, तुमचं नाव? आज काय सांगता? या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं? खूप छान. एखादा तुमच्या जीवनामधला आम्हाला प्रसंग सांगता का, स्वामींची प्रसिद्धी आलेली? स्वामींमुळेच माझं खरं तर लग्न झालं म्हणता येईल. कारण का स्वामींलाच मी असं केलं होतं की मी गुरुवार वगैरे करेल किंवा मी अक्कलकोटला येईल. म्हणजे माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे कसं घरचे वगैरे विरुद्ध करत होते. त्यामुळं मी स्वामींची भक्त तेव्हापासूनच झाले की माझं लग्न वगैरे माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत झालं. धन्यवाद ताई. नमस्कार. तुम्ही दर गुरुवारी या ठिकाणी येता? काय वाटतं बरं या ठिकाणी आले? स्वामी आहेत का? हो आहेत. आहेत. स्वामी आहेत म्हणूनच आम्ही येतो. दर गुरुवारी येऊन इथं प्रार्थना करतो. फक्त सगळ्यांचं सगळं चांगलं हो एवढीच इच्छा आहे. एवढीच इच्छा आहे. तुमच्या जीवनामध्ये एखादी प्रचिती वगैरे आली का तुम्हाला स्वामींची? हो, माझं एज्युकेशनल थोडेसे प्रॉब्लेम्स होते, पण मी जेव्हा इथे येते म्हणजे माझे जे काही प्रॉब्लेम्स असतील माझे सॉर्ट पण होतात आणि मला थोडासा बदल पण दिसतो. म्हणून मला विश्वाससुद्धा आहे, खूप जास्त आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी हो. काय नाव आपलं? माझं नाव दीपक पंढरनाथ खाडे. दर गुरुवार तुम्ही या ठिकाणी येता? रोज येत. रोज येत? रोज आहेत का स्वामी? स्वामी आहेत. क्षणाक्षणामध्ये स्वामी. तुम्हाला एखादा जीवनामध्ये आलेला? माझ्या जीवनामध्ये 2016 पासून माझे फार अडचणीची परिस्थिती होती, परंतु या 2 ते 3 वर्षामध्ये मी नित्यनेम स्वामींची सेवा करतो. नित्यनेम घरी दुःख असो सुख असो एनी टाईम मी माझ्या इथून 12 ते 15 किलोमीटर गाव आहे, तिथून मी दर्शनाला बारामतीमध्ये स्वामींच्या मठामध्ये येतो. तिथून दर्शन घेतो. पुढच्या कामाला मी सुरुवात करतो. जे काय आहे ते स्वामींचे जे दुःख हरता विघ्न हरता जसं म्हणतो आपण, तसं स्वामीच सर्व माझे जीवनामधील जे काय दुःख आहे सुख आहे ह्याचे तारणारे स्वामीच आहेत. आत्ताची सुखसुखी प्रापंचिक जी काही दुःखामधून जे सावरणं गेलं आहे ते सर्व स्वामींच्या कृपा आशीर्वादाने गेले आहे. माझ्या जीवनामध्ये सगळ्यात आनंद म्हणजे स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस आनंदमेव जात नाही. या कारणाने मी सकाळी उठलं की पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतो आणि नंतर माझ्या कामाला मी सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ. ताई नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दर गुरुवार येता या ठिकाणी? हो, कसं वाटतं या ठिकाणी आलो? छान वाटतं. स्वामी आहेत का? एखादा तुमचा जीवनामध्ये आलेला एखादी प्रचिती स्वामींची? स्वामी ओम. स्वामी हो. कसं वाटतं या ठिकाणी आलो? छान. छान वाटतं. छान समाधान.
दर गुरुवारी येता तुम्ही? दर गुरुवारी येतो. जीवनात खूप शांती मिळते स्वामींच्या दर्शन. तुमच्या जीवनामध्ये आलेला एखादा प्रसंग? प्रसंग तर काय नाही, पण त्यांच्या कृपेने भरपूर काही चांगलं झालं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय नाव आपलं? संजय भोसले. काका तुम्ही दर गुरुवारी येता? हा, दर गुरुवारी. काय सांगताल या ठिकाणी आल्या मंदिरामध्ये? एक स्वामींच्या मंदिरात आलो, एक नवी ऊर्जा मिळते आणि स्वामींचं महत्व मला खूप उशिरा समजलं. उशिरा होण्यां पण मला चांगली प्रचिती आली, खूप ऊर्जा मिळाली. काय प्रचिती आली काका तुम्हाला? मी खूप आजारी होतो, मध्यंतरी मला आजार होता एक. मी त्या आजारातून पूर्णपणे आता बाहेर पडले स्वामींच्या आशीर्वादाने. एवढंच मी बोलू इच्छितो बस. आहेत ना स्वामी? हा, आहेत ना, आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळे लोक येता येतात, आपण बी त्यांच्या दर्शनाला येतो. चाललंय हळूहळू. आहेत का स्वामी? काय स्वामी समर्थ काय साथ देतात ते आता पुढं. स्वामी आहेत का? स्वामी आहेत, पण कधी साथ देत त्याला सांगता येत नाही. क्षणाक्षणाला त्यांचं रूप बदलतं. नक्कीच. विश्वात कुठं बी असतात ते. तुमच्या आमच्यामध्ये स्वामी आहेत की? बरोबर आहे. बरोबर आहेत की, पण स्वामी समर्थ हे आता चांगलं. सर्व जे आता भक्तगण आले त्यांच्यामध्ये स्वामी आहेत. स्वामींचे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्यांपाशी स्वामी आहेतच की. मनापासून भक्ती करतात लोक. त्याबद्दल त्या स्वामींबद्दल सगळ्यांची इच्छा आहे. मनात भावना असली की देव प्रसन्न होतात. नक्कीच. मन साफ पाहिजे आणि भक्ती बी त्याच तोडीत केली पाहिजे. मन साफ पाहिजे. हा, तेव्हा भगवंत भेटणार आहे. भगवंत भेटायला त्याला अनेक मार्ग आहेत, पण ते मार्ग केलं पाहिजेत. नक्कीच. आणि कसं आहे, कुठल्या देवाची भक्ती करत असताना ध्यान केलं की देव येतोच. ध्यानात ताकद आहे. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला मित्रांनो, आपण आता इथे या ठिकाणी निघतोय आणि खरंच आज आपण गुरुवारी स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ केला. छान वाटलं जे आज भक्त बोलले, स्वामी भक्त. कुणी आपल्या जीवनातली प्रचिती सांगितली, कुणी जीवनातला चमत्कार सांगितला, कुणी जीवनातला अनेक आलेले अनुभव सांगितले. आणि खरंच स्वामी आहेत. मनापासून भक्ती करा, मनापासून स्वामींना शरण जावा. खरंच तुमचं कुठलंही काम असताना आपल्या मनातील हे संपूर्ण ब्रह्मांडांचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज आज त्यांच्यापाशी नक्की आपलं गारानं जाणार आहे. मला एकच सांगायचं आहे की मनापासून देवाची भक्ती करा आणि तुमच्या आमच्यामध्ये देव आहे. आज या ठिकाणी हे जे सर्व भक्तगण येतात, आज तुमच्या आमच्यामध्ये देव आहे. त्यांना जर कुणाला खरंच आज कुणाला बाबा अन्नांची गरज असेल, कुणाला बाबा द्या, पैसे देऊ नका, पण त्या बिचाराला खायला द्या, पोटभर खायला द्या त्याला. कारण कदाचित त्या रूपातही स्वामी महाराज आपल्याला दर्शन देऊ शकतात. तुम्ही ज्या भगवंताची सेवा करताना तो भगवंत त्यांच्या रूपातही आपल्याला भेटू शकतो. त्यामुळे प्लीज त्यांनाही देत चला. आज या ठिकाणी बघू आपण सुंदर वातावरण. आज आपल्या या ठिकाणी बारामती जुनी कचेरी, त्याच्या बाजूला हे स्वामींचं मंदिर आहे. शेजारी श्री दाते यांचं श्री गणपती देवस्थान आहे. बॅक साईडला सिद्धेश्वराचं मंदिर आहे. खूप सुंदर असा परिसर आज या ठिकाणी आपल्या बारामतीमध्ये आहे. आणि दर गुरुवारी आजूबाजूमधून पंचकृषी मधून सर्व भक्तगण येतात. स्वामीजी चरणी आपली गारानं सांगतात, सेवा करतात. तुम्ही बघितलं असेल आज 80 वर्षाची आजी, आज एवढं त्या आजीच्या चेहऱ्यावरती हसू. खरंच आज माझ्यापाशी शब्द नाही बोलायला. आज त्यांना बघितल्यानंतर काय आम्ही बोलणार. आज आजीचं 80 वय. आजी म्हणजे अजून मला सेवा करायची स्वामींची, अजून माझ्या हातामध्ये ताकद येऊन द्या. तुम्ही आम्ही तर किती सेवा केली पाहिजे. आज भरभरून स्वामींच्या ठिकाणी सेवा केली पाहिजे.
भरपूर सेवा करा, या ठिकाणी या, काही तुम्ही सेवा करा, त्यांना तुम्ही हात लावा. हातभार लावल्याशिवाय शेवटी तुम्हाला फळ मिळणार नाही. आणि तरीही न करूनही तुम्हाला स्वामी तुमच्या पाठीशी उभा राहतात. फक्त भक्तिभावानं पूजा करा, आजूबाजूला लोकांना मदत करा, सगळ्या गोष्टी. चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.